नमस्कार. आपण नेहमी राज्य हा शब्द ऐकतो, पण कधी विचार केलाय की हे राज्य म्हणजे नेमकं काय असतं? फक्त सरकार, कायदे की त्या पलीकडेही काहीतरी आहे? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि राज्याच्या कल्पनेला आकार देणाऱ्या विविध सिद्धांतांचा शोध घेऊया. हा एक प्रश्न पण खरं तर या संपूर्ण चर्चेचा आत्मा आहे, कारण नकळतपणे आपण सर्वजण या प्रश्नाचं उत्तर जगत असतो. विचार करा, सुरक्षिततेसाठी आपण आपलं किती स्वातंत्र्य सोडायला तयार आहोत. याच एका गोष्टीवर आपल्या संपूर्ण समाजाचा पाया उभा आहे. पण थांबा, कुठल्याही सिद्धांतावर उडी मारण्याआधी एक गोष्ट तर स्पष्ट करायला हवी. जेव्हा आपण राज्य म्हणतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो? समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांची ही व्याख्या आपल्या चर्चेचा पाया आहे. खूप मोठे वाटते ना, पण सोप्या भाषेत सांगायचं तर एका ठराविक जागेत फक्त आणि फक्त राज्यालाच कायदेशीररित्या बळाचा वापर करण्याचा हक्क असतो. म्हणजे पोलीस, सैन्य हे त्याचेच प्रकार आहेत. हाच तो एकाधिकार आहे जो राज्याला इतर कोणत्याही संस्थेपेक्षा वेगळं ठरवतो. मग प्रश्न येतो की हे राज्य अलग उठून अचानक तर नाही ना उगवलं. इथेच येतो सामाजिक कराराचा सिद्धांत. हा सिद्धांत सांगतो की लोकांनी एकत्र येऊन एक करार केला. जणू काही आपण सगळ्यांनी मिळून समाजासाठी टर्म्स अँड कंडिशन्स तयार केल्या आणि त्यावर सही केली. आता गंमत बघा, ह्या कराराबद्दल दोन एकदम टोकाचे विचार आहेत. एका बाजूला आहेत थॉमस हॉब्स. त्यांच्या मते राज्याशिवायचं आयुष्य म्हणजे एक भयानक स्वप्न होतं, जिथे सतत भीती आणि मृत्यूचं सावट असायचं. आणि यातून सुटका मिळवण्यासाठी लोकांनी आपले सगळे हक्क एका शक्तिशाली राजाला देऊन टाकले. पण मग येतात जॉन लॉक. ते म्हणतात, थांबा थांबा, सगळं काही इतकं वाईट नव्हतं. नैसर्गिक अवस्था बरी होती. फक्त मालमत्तेच्या संरक्षणासाठी लोकांना एका मर्यादित सरकारची गरज वाटली. तर मग हा करार नक्की होतो कसा? एकदम सोप्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी समस्या, म्हणजे एकतर हॉब्स म्हणतात तशी अराजकता किंवा लॉक म्हणतात तशी असुरक्षितता. दुसरी पायरी करार. लोक एकत्र येतात आणि ठरवतात की ठीक आहे, आम्ही आमचे काही हक्क सोडायला तयार आहोत. आणि यातूनच येते तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी उपाय, म्हणजे सुव्यवस्था आणि सुरक्षेसाठी एका राज्याची निर्मिती. आणि याच सामाजिक करारातून जन्म होतो उदारमतवादी राज्याच्या कल्पनेचा. हा विचार राज्याकडे एका तटस्थ पंचाचा म्हणजे रेफरीच्या भूमिकेतून पाहतो. जसं रेफरी स्वतः खेळत नाही, फक्त नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहतो, तसंच राज्याने करावं अशी ही कल्पना आहे. टी.एच. ग्रीन यांचं हे वाक्य ऐका, किती सुंदर आहे. इच्छा शक्ती नव्हे, हे राज्याचा आधार आहे. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. राज्य बंदुकीच्या नळीवर नाही तर लोकांच्या संमतीवर, त्यांच्या इच्छेवर चालतं. पण एक मिनिट, हा जो पंच आहे तो खरंच निष्पक्ष असतो का, की तो सुद्धा कोणाची तरी बाजू घेतो? याच प्रश्नातनं या उदारमतवादी सिद्धांतावर टीका सुरू होते. इथे मार्क्सवादी विचार या कल्पनेला अक्षरशः सुरुंग लावतो. व्लादिमीर लेनिन काय म्हणतात बघा, राज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका वर्गाचं दुसऱ्या वर्गावर वर्चस्व टिकवून ठेवण्याचं एक मशीन आहे. एकदम स्पष्ट, राज्य सगळ्यांचं नाही, ते फक्त शासक वर्गाचं म्हणजे भांडवलदारांचं हित जपण्यासाठी काम करतं. आणि ही टीका फक्त वर्गापुरती मर्यादित नाहीये. स्त्रीवादी दृष्टिकोन तर अजून एक वेगळाच अँगल समोर आणतो. कॅथरीन मॅकिनन म्हणतात, राज्य पुरुष आहे. याचा अर्थ राज्य फक्त श्रीमंतांचं नाही, तर ते पुरुषांचं वर्चस्व टिकवण्यासाठी म्हणजेच पितृसत्ताक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी सुद्धा काम करतं. आता ही तुलना बघा, किती जबरदस्त फरक आहे तिन्ही विचारांमध्ये. उदारमतवादी म्हणतात राज्य सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचा फायदा करतं. मार्क्सवादी म्हणतात ते फक्त भांडवलदारांसाठी आहे. आणि स्त्रीवादी म्हणतात नाही, ते पुरुषांसाठी आहे. म्हणजे राज्याचा उद्देश, त्याची शक्ती आणि त्याचा फायदा कुणाला होतो यावर किती वेगवेगळे उत्तरं आहेत बघा. ठीक आहे, हे तर झाले जुने क्लासिक सिद्धांत. पण आजच्या जगात या ग्लोबलायझेशनच्या काळात राज्याकडे कसं पाहिलं जातं? चला आता जरा आधुनिक दृष्टिकोन समजून घेऊया. वसाहतवादातून स्वतंत्र झालेल्या देशांची कहाणी तर अजूनच वेगळी आहे. त्यांना वसाहतवाद्यांकडून एक तयार शासकीय सिस्टम मिळाली, एक मोठं राज्य मिळालं, पण समाज मात्र विकासात मागे राहिला. यामुळे राज्य आणि समाज यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली. यालाच म्हणतात अतिविकसित राज्य, अविकसित समाज. याच्या अगदी उलट आहे नवउदारमतवादी विचार. हा विचार म्हणतो की सरकारने व्यापारात अजिबात पडू नये, राज्याचं काम कमीत कमी असावं, उद्योगांवरील बंधनं काढा, सरकारी कंपन्या विका आणि सगळं काही मार्केटवर सोडून द्या. थोडक्यात कमीत कमी सरकार, सर्वोत्तम शासन. तर आपण कितीतरी वेगवेगळे सिद्धांत पाहिले, नाही का? यातून एक गोष्ट तर नक्की करते, ही चर्चा कधीच संपणारी नाही.
आणि ती का महत्वाची आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण हे फक्त इतिहासातले धडे नाहीत. खरं तर हे सिद्धांत म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे चष्मे आहेत आणि आपण जो चष्मा लावू तसंच आपल्याला आपलं सरकार, आपली सत्ता आणि आपला समाज दिसेल. ह्या दृष्टिकोनानं समजून घेतलं की आपल्या सभोवतालच्या राजकारणाचं विश्लेषण करण्याची एक नवी दृष्टी मिळते. आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत राज्य आहे, रस्त्यांवर, कायद्यांमध्ये, आपल्या हक्कांमध्ये, सगळीकडे. मग प्रश्न हाच उरतो की या सर्वव्यापी राज्याला पाहण्यासाठी आपण नक्की कोणता चष्मा निवडणार आहोत.